आता पुढची एक सविस्तर बातमी पाहूयात। इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधीच असतील असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं। तसंच तेच या देशाचे पुढील पंतप्रधान होतील असे विधान नाना पटोलेंनी केले, त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटलंय। पंतप्रधान पदाचा चेहरा राहुल गांधीच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंचं मोठं विधान। संजय राऊतांचाही पटोलेंना दुजोरा, महायुतीचे इंडिया आघाडीला चिमटे। देशात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे। एनडीएचे घटक पक्ष अगदी उघडपणे मोदींच्या नावानं मतं मागतायत, त्यामुळे नरेंद्र मोदी हेच एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे जग जाहीर आहे। पण आता इंडिया आघाडीतही पंतप्रधान पदाच्या नावावर एकमत होताना दिसत नाहीये। त्याला कारण ठरलंय नाना पटोले यांचं हे विधान। इंडिया आघाडीचं जे गठन झालेलं आहे राहुलजीच्या लीडरशिपमध्ये झालं आणि राहुलजीच्या लीडरशिपमध्ये पहिल्यांदा इंडिया आघाडी जॉईंटली पुढे आली। राहुलजीच आहेच ना, आमच्याजवळ तो चेहरा राहुल गांधीच आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करणाऱ्या संजय राऊतांनीही नाना पटोलेंच्या या विधानाला दुजोरा दिलाय। आम्ही नाना पटोले यांच्या भूमिकेचं स्वागत करतो। महाविकास आघाडीमध्ये प्रधानमंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत, किंबहुना नाना पटोले किंवा काँग्रेसच्या आधी ही भूमिका मांडणारे संजय राऊत हे पहिले ग्रस्त आहेत की राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे। तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा साशंकता होती, तेव्हा मी सांगत होतो। नाना पटोलेंचा दावा आणि त्याला संजय राऊतांनी दिलेला दुजोरा यामुळे इंडिया आघाडीत राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांनी मात्र याच मुद्द्यावरून राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला घेरायला सुरुवात केल्याचं दिसतंय। पहिल्यांदा प्रियंका गांधी यांना समर्थन देऊ द्या, मग संजय राऊत यांच्या समर्थनाला उद्धवजी किंवा उद्धवजींचे समर्थक खासदारांचं समर्थन येऊ द्या, मग शरद पवार साहेबांच्या जितेंद्र आव्हाडांचं समर्थन येऊ द्या, त्यानंतर मग उरलंच तर सपा आहेच, स्टॅलिन आहेच। त्यामुळे या 10 पक्षाच्या 10 तोंडाच्या नेतृत्वाची एका पायात तंगडी आहे आणि म्हणून यांची लंगडीच झाली। उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत याची कबुली देण्यासारखं आहे। एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे सर्वमान्य चेहरा होऊ शकतो असा म्हणणारा संजय राऊत आज त्यांनी जी काय भूमिका बदलली याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत। एकंदरीतच भाजपकडून सातत्यानं राहुल गांधींना लक्ष केलं जात असतानाच आता इंडिया आघाडीनं राहुल गांधींनाच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। त्यामुळे राहुल गांधी मोदींचा झंझावात रोखून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी होतात का, की राहुल गांधींना पुन्हा अपयशाचा सामना करावा लागतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।